नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडते युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट वाहक कंडक्टर फॉर्म भरण्याची मुदत या ठिकाणी काल रात्री 12 वाजता संपलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं होतं का सर्वांनी फॉर्म व्यवस्थित भरा, वेळेत भरा, उशीर करू नका. तुमच्याकडे जर लायसन असेल, तुमच्याकडे लायसन म्हणजेच ते बॅच बिल्ला नाही बॅच लक्ष तो बॅच जर असेल तुमच्याकडे कागद होता त्याच्यावरती असं वरती लिहिलेलं असायचं, मला वाटतं कॉन LIC म्हणजे कंडक्टर लायसन, ते जर असेल तर तुम्ही फॉर्म भरा. काल रात्री बऱ्याच विद्यार्थ्यांनी 9:30-10 वाजता फॉर्म भरायला घेतले आणि त्याच्यामुळे विषय असा झाला की काही जणांचे फॉर्म सबमिट झाले नाही. बऱ्याच जणांनी असं मला एकाने आता ID पाठवलाय मला की त्याचा पण फॉर्म सबमिट झालेला नाही. विषय काय होता, फॉर्म लवकर भरायचे, शेवटच्या तासाची सोडा, तुम्ही शेवटच्या दिवसाची नाही शेवटच्या तासाची वाट पाहत होतात. कशासाठी? मुदत वाढायची वाट पाहत होता का? मात्र मुदत या ठिकाणी वाढलेली नाही. पण एक लक्षात ठेवा, मला अपेक्षित होतं का बऱ्याच मुलांची कागदपत्रामध्ये गडबड झाली होती, म्हणजे कागदपत्र काढायला वेळ नव्हता भेटला. मला वाटलं होतं का बरेच विद्यार्थी कोणी मेल वगैरे करून जर BMC काही संपर्क केला तर त्यांनी मुदत 5-10 दिवस तुम्हाला दिली असते का, तेवढ्या दिवसात तुमचे जे कागदपत्र टाकलेले ते आले असते. पण ठीक आहे, मुदत वाढलेली नाही. मात्र आता फॉर्म भरलेले आहेत. आता एकूण किती फॉर्म जमा झालेत BMC कडे लक्षामध्ये बेस्ट विभागासाठी, म्हणजे बेस्ट ST महामंडळ आपला बेस्ट महामंडळामध्ये वाहक कंडक्टरचे एकूण किती फॉर्म आलेत मित्रांनो? मी तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो 21,000 फॉर्मच्या आसपास फॉर्म होते. मात्र आपल्याकडं आता हा व्हिडिओ सगळ्यांनी ज्यांनी कंडक्टरला फॉर्म भरलाय BMC ला त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे बरं का. एकदम थोडक्यात माहिती देणार पण एकदम महत्वाची माहिती, आणि सगळी माहिती महत्वाची तुमच्यासाठी. पेपरची असन, तुमच्या पुस्तकाची असन, तुमच्या टेस्ट सिरीजची असन, किंवा तुमच्या फॉर्म संदर्भातले असेल, किंवा तुम्ही भरलेल्या फॉर्म संदर्भातले असेल, लक्षात ठेवा. ओके, आता जे आवेदन पत्र तुम्ही काढलं असेल, जी प्रिंट काढली असेल, ऍप्लिकेशन फॉर्मची जी प्रिंट काढली असेल, ती प्रिंट लक्षात ठेवा, ती प्रिंट सर्वांनी व्यवस्थित जपून ठेवायची. आणि जर नसेल काढली तर ती प्रिंट आजही निघू शकते. मे बी तुमच्या ऍप्लिकेशन प्रिंट आज उद्या दिवस प्रिंट निघू शकते. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रिंट काढून घ्या. फॉर्म भरताना बऱ्याच काही चुका झालेल्या आहेत, काळजी करू नका. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याचं तसं हे द्यावं लागेल, त्याच्यामुळे ते होईल क्लिअर, त्याची नका काही काळजी करू. लक्षात बऱ्याच जणांनी फॉर्म केले होते त्या संदर्भात. आता एकूण किती फॉर्म आले, पुढील प्रक्रिया कशी होणार, केव्हा होणार, मुदत वाढणार का, किंवा अजून म्हणायचं झालं तर परीक्षा केव्हा होणार, किंवा किती मार्क लागणार तुम्हाला अंतिम यादीमध्ये येण्यासाठी. ओके, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता या ठिकाणी पाहणार आहे. तत्पूर्वी एकूण किती फॉर्म आले हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. काल रात्री एका आपल्या स्टुडंटने फॉर्म भरलेला आहे. ऍक्च्युअली त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली आधी, मात्र फॉर्म उशिरा भरल्यामुळे त्याचा हे झालं नाही, फॉर्म सबमिट झाला नाही. मात्र बेस्ट U0 20,570 हा त्याचा नंबर आले. किती? 20,570. आणि एका विद्यार्थ्याने 4 वाजता भरला होता, त्याचा 21,000 आला. म्हणजे ह्या नंबरवरती जाण्याची आवश्यकता नाही. एक 25,000 किंवा 25,000 ते 27,000च्या आसपास फॉर्म या ठिकाणी बेस्ट मध्ये गेले असावात. मला वाटलं होतं का जास्त फॉर्म जातील, परंतु बॅच बिल्ला नसल्यामुळं वाहकचं कंडक्टरचं लायसन बऱ्याच विद्यार्थ्यांना नसल्यामुळे या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे मुदत वाढेल की नाही वाढेल हे अजून माहित नाही, सांगू नाही शकत. पुन्हा ही मुदत असं काही नाही, याच्या अगोदर पण असं बऱ्याच वेळा झाले, TCSने मुदत मध्येच बंद केलेली, परत 5-6 दिवसांनी वाढवलं, असं पण होऊ शकतं. मात्र आज मुदत वाढलेली नाही. मात्र मी एक एक्झॅक्ट किती फॉर्म आलेले आपल्याला हे पण मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून 2-3 दिवसामध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके, म्हणजे 20,000 प्लस फॉर्म या ठिकाणी 100% गेले, म्हणजे 25,000 25च्या आसपास फॉर्म असणार आहे सगळे. म्हणजे स्पर्धा एकदम मापात आहे, लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, एवढी मापात स्पर्धा असताना जर आपल्याला त्या ठिकाणी टिकायचं असेल, कारण पेपर हा TCS घेणार आहे, पेपर BMC किंवा तुमची बेस्ट घेणार नाही, TCS पेपर घेणार आहे. आणि TCSचा पॅटर्न तुम्हाला माहिती काय असतोय. TCS एकदम टफ मध्ये पेपर असतो, म्हणजे सोपा असेल नाही असं नाही. मात्र जे गणित असन, त्यांचं अंकगणित असन, सामान्य असन, चालू घडामोडी असन, मराठी असन, इंग्रजी असन, हे कसं असते तर लक्षात ठेवा. आतापर्यंत TCSनी जेवढे काही पेपर घेतले त्या सगळ्या पेपरच्या रिस्पॉन्स शीट मधून आपण पेपर बनवलेले आहेत आतापर्यंत झालेले. त्याचबरोबर मागच्या MSRTC पेपरचा काय आपण संबंध घेतलाय, आणि तुमच्यासाठी बनवलेले हार्देज ऑनलाईन अकॅडमीने बेस्ट बस वाहक भरती 2026 ची जम्बो टेस्ट सिरीज. मित्रांनो, नवीन TCS पॅटर्न नुसार असणारी ही एकदम बेस्ट टेस्ट सिरीज असणार आहे आपल्यासाठी, लक्षात ठेवा. जर हवी असेल तुम्हाला पोस्ट तर ती पण एकदम बेस्ट, तर लावा मग आपली टेस्ट. मित्रांनो, सर्व पेपर बॅच 1.0 आपली सुरू होते मित्रांनो शनिवार 1 ऑगस्ट पासून. याच्यामध्ये मित्रांनो अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी, मराठी आणि इंग्लिश या सगळ्या विषयांचा समावेश असणार आहे. सगळं काही TCS पॅटर्न नुसार सर्व पेपर असणार आहे. परीक्षा ऑनलाईन आहे ना, मग सराव पण आपण ऑनलाईन करायचा आहे. अभ्यासक्रमातील सर्व विषय एका पेपरमध्ये तुम्हाला कव्हर राहणार. रोज एक पेपर होणार आहे आपला.
संपूर्णतः अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज असणार आहे. मुंबईचा विशेष सोबत बेस्टच्या काही प्रश्नांचा समावेश पण आपण सामान्यांमध्ये करणार आहे. सर्व चालू घडामोडी हा अपडेट असणार आहे, कारण का चालू घडामोडी हा विषय तुम्हाला स्पेशल त्यांनी मेन्शन केलेला आहे आणि प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला या ठिकाणी दिला आहे. मित्रांनो, मग तुम्हाला काय करायचं, जर ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डायरेक्टली खाली नंबर दिसतोय ग्रीन मध्ये 9766853675, लगेच जा. वाटलं तर स्क्रीनशॉट करा. 1 ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होते. खाली तुम्हाला जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती जायचंय. 100 रुपये, फक्त 100 रुपये फी. लगेच या नंबरला पे करायची, काही कॉल SMS करायची गरज, डायरेक्ट त्या नंबरला जा, फी पे करा आणि फी पे करून स्क्रीनशॉट टाका, तुमचं नाव टाका, जिल्हा टाका. यानंतर तुमचा प्रवेश 24 तासात तुमचा प्रवेश होईल आणि 1 तारखेपासून तुम्ही परीक्षा द्यायला या ठिकाणी तयार असाल. तर मित्रांनो, उशीर करू नका. 1 ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होते. बेस्ट साठी असणारी एकदम बेस्ट टेस्ट सिरीज. अजिबात गरज नाही 1000, 10,000, 5,000चे मोठमोठे क्लास करायचे, कारण का इनमिन 30-40 प्रश्न असणार सगळे. तेवढे प्रश्न आपल्या टेस्ट मधून तुमचे कव्हर होणार आहे. त्याचबरोबर काही नोट्स असतील बाकीच्या PDF स्वरूपात असेल, ऑफलाईन असेल, जे माझ्या पद्धतीने माझ्या पातळीवरती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी. आणि लक्षामध्ये ठीक आहे, फक्त 100 रुपयामध्ये टेस्ट सिरीज असणार आहे. एक नाश्त्याचा खर्च आहे फक्त. मात्र तुम्हाला प्रश्न बेस्टच्या पेपरला जाता जाता खूप महत्वाचं असणार आहे. आणि हो, पेपर कधी होतील तर मित्रांनो लक्षात ठेवा, पेपर लवकरच होतील, कारण टीसीएसचे जे काही शेड्यूल असतं ते पूर्णपणे पॅक असतं शेड्यूल. त्याच्यामुळे टीसीएसचं जे एखादा स्लॉट त्यांना सापडला, जर मुलांची संख्या कमी असेल तर 1-2 दिवसात पण ते पेपर सगळे संपू शकतात. आणि लक्षामध्ये त्याच्यामुळे महिना दीड 1 महिन्यामध्ये लगेच तुमचं शेड्यूल येऊ शकतं. त्याच्यामुळे कुठलाच वेळ न दवडता डायरेक्टली ऍडमिशन करून टाका बेस्टला आणि मस्तपैकी टेस्ट सिरीजचा लाभ घ्या. 9766853675 9766853675 या नंबरला लगेच व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, हाय सर बेस्ट टेस्ट सिरीज, आणि लगेच त्याच नंबरवरती गुगल पे, फोन पे 100 रुपये पे करायचे, स्क्रीनशॉट टाकायचा आणि त्याच्या खाली सुंदर आपलं असं महत्वाचं आपलं असं सुंदर नाव टाकायचे आणि तुमचा जिल्हा टाकायचा. बस एवढंच काम करा, तुम्हाला बॅच या ठिकाणी सुरू होऊन जाईल. ओके. आता काय जी मी 1 मिनिटापूर्वी टेस्ट सिरीज संदर्भात माहिती दिली, ती टेस्ट सिरीज आपली ही पूर्णपणे हा जो सिलेबस दिसतोय तुम्हाला इथं, हा जो सिलेबस आहे पूर्णपणे या सिलेबसवरती डिपेंड असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक विषय असा झालाय, बरेच लोक म्हणतात का पेपर 30 मार्काचा होणार आहे, बरेच जण म्हणतात 40 मार्काचा. किती मार्काचा होता पेपर? आपण टेस्टला 30 प्रश्न देतोय तुम्हाला, ते 30 प्रश्न तुम्हाला 1,500 प्रश्न आहे. तुम्हाला 40 मार्काचा झाला तर काय प्रॉब्लेम आहे, 30 मार्काचा झाला तर काय प्रॉब्लेम आहे. आणि शेवटचे काही पेपर जे असतात 10-12 पेपर आपण ते 40 मार्कामध्ये देऊ तुम्हाला. आणि लक्षात, आधीचे पेपर आपले 30 मार्कात करूया, कारण का त्यांनी काय सांगितलं, अंकगणित खालील विषयांचा समावेश असेल, अंकगणित, सामान्य आणि चालू घडामोडी. आता बरं, त्यांना जर असं म्हणायचं असतं मग आता सामान्याने वेगळा आणि चालू घडामोडी वेगळा, असं नाही. सामान्य व चालू घडामोडी एक आणि भाषा ज्ञान म्हणजे मराठी व इंग्रजी एक, असं 30 मार्काला. आता बरेच युट्यूब वाल्यांनी सांगितलंय का 30 मार्काचा पेपर आहे आणि बऱ्याच जणांनी सांगितलं 40 मार्काचं. काळजी करू नका, 30 मार्काचं होऊ, 40 मार्काचं होऊ, आपल्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मी सगळं कव्हर करणार आहे. तुम्ही आता फॉर्म भरलेला आहे. मला ते 40 मार्काचा का वाटला, कारण त्यांनी काय सांगितलं का बहुपर्याय चाचणी 10 गुणांची असेल, चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यावरील वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण, प्रत्येक विषयात 3 गुण म्हणजे अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी, मराठी आणि इंग्रजी असे 3 गुण, म्हणजे 3 चोक 12 आणि पुढे सांगितलं की एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे, म्हणजे तो पेपर 40 मार्काचा होऊ शकतो असं वाटतं. मात्र काही जणांना विचारलेलं पाठीमागच्या काही लोकांना तर ते म्हणजे 30 मार्काचा पेपर होते. ठीक आहे, असू, काही पेपर आपण 30 मध्ये घेणार आहे टेस्ट सिरीजला, काही पेपर 40 मध्ये घेऊ, काय अडचण आहे. तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे जी काही टेस्ट सिरीज संदर्भात पाठीमागे थोडीशी माहिती सांगितली मी 1 मिनिटापूर्वी, तिथे जाऊन लगेच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. आणि आपली जी टेस्ट सिरीज असणार आहे पूर्णपणे सगळी ह्या सिलेबसवरती टेस्ट सिरीज जॉईन असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळांनो, तुमचं या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे. नॉर्मलायझेशन मेथड यूज करणार आहे. 30 मार्कासाठी जर नॉर्मलायझेशन मेथड यूज करायची म्हणजे तुम्ही विचार करा, 20 वाला 25 जाऊ शकतो, 25 वाला 18 वरती येऊ शकतो, अशी गडबड या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यामुळे जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा का तुम्ही अजिबात हलगर्जीपणा करू नका. कोणालाही ती पोस्ट मिळू शकते, शेवटपर्यंत सांगू शकत नाही. विशेष म्हणजे तुम्हाला काही त्याच्यात परत मुलाखती, स्किल टेस्ट वगैरे ह्या बाकीच्या भानगडी कमी आहेत. तुम्हाला डायरेक्ट पेपर झाला, पेपर पास आउट झाला, विषय संपला. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे सर्वांनी नीट पेपर द्या. पेपर नीट द्यायचा असेल तर टेस्ट सिरीज नीट सोडवा, वेळच्या वेळ सोडवा. इनमिन अर्धा तास दिवसभरातला द्यायचा आहे तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायला. इनमिन 30-35 प्रश्न असणार आहेत सगळे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची जर लक्षणीय संख्या जास्त असेल, संख्या जास्त आली तर तुमची ही नॉर्मलायझेशन मेथड पण त्या ठिकाणी लागू करणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ओके. तर त्यांनी अजूनही बिलला काढलेलं नाही. आगामी काळात पुन्हा बेस्ट मध्ये कंडक्टर आणि चालक दोन्ही पण जागा सुटणार आहे आणि एसटी महामंडळाची पण जाहीर आहे. त्याच्यामुळे ज्यांना बिलला काढायचं असेल त्यांनी आत्ताच काढून घ्या, पुढच्या भरतीला गडबड नको.
म्हणून हा बिल्ला काढण्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडला दाखला, 15 वर्ष रहिवासी दाखला, पोलीस व्हेरिफिकेशन, 10वी पास निकाल, 2 मतदान कार्ड, डोमासाईल वगैरे हे जे काय आहे, हे सर्वच्या सर्व तुम्ही काय करायचे, खरेदी प्लस सॉरी लगेच बनवून ठेवा. डॉक्युमेंट काढून तुम्ही तुमचा बॅच करून ठेवू शकता. ओके मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध, पण काय उपलब्ध? तर पहा मग विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी पुस्तकाची पण मागणी करत असतात. ज्यांनी ज्यांनी बेस्टला कंडक्टरला फॉर्म भरला ते विद्यार्थी पुस्तकाची पण मागणी करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट व MSRT साठी उपयुक्त असणार मुंबई बेस्ट बस 40 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह 2011 ते 2026 पर्यंत झालेल्या जे काही प्रश्न असतील, BMC असतील म्हणा किंवा MSRT असतील, ते सगळे याच्यामध्ये तुम्हाला कव्हर केले. MSRT बेस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका, BMC, बृहन्मुंबई जिल्हा विशेष आणि मुंबई शहर मुंबई उपनगर तांत्रिक नोट्स याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर MSRT तर्फे बस वाहक कंडक्टर या पदासाठी घेण्यात आलेल्या 4 प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो 1480 प्लस प्रश्नांचा समावेश होणार आहे. फक्त 298 किंमत आहे, पण तुम्हाला 298 मिळत नाही. आपल्या जवळच्या बुक स्टॉल पैसे जा, त्या ठिकाणी तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल. 150-200 रुपयात तुम्हाला हे पुस्तक आपल्याला मिळणार आहे. आणि जर पुस्तक तुम्हाला जनमध्ये घरपोच पाहिजे असेल तर 8800555454 या नंबरला कॉल करायचा. सर आम्ही हार्दे सरांच्या युट्यूबवरती व्हिडिओ पाहिला आणि त्या ठिकाणून तुम्हाला संपर्क केला, आम्हाला बुक पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला ते बुकची ऑनलाईन लिंक शेअर करतील किंवा तुम्हाला ते बुक पार्सल पाठवून देतील. 2-3 दिवसात बुक तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि लक्षामध्ये काहीच अडचण नाही. अतिशय महत्वाचं असं लेखन संकलन केलेलं आमचे मित्र विठ्ठल नागनाथराव सर अचूकता म्हणजेच स्मार्ट स्टडी. तर मित्रांनो पब्लिकेशनने स्मार्ट स्टडीचं नांदेडचे हे पुस्तक सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट वाहक फॉर्मची मुदत या ठिकाणी आता संपलेली आहे. आपण त्या संदर्भात सगळी माहिती पाहिली. त्यानंतर तुम्हाला एकूण किती फॉर्म आले त्या संदर्भात थोडासा एक अंदाज दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया कशी होणार, केव्हा होणार याबद्दल पण सांगितलं. पुढील प्रक्रिया लवकरच होईल, कारण TCS कडे असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या हातात एक मोजून आपले 51 पेपर आहेत ना, 51 दिवस सुद्धा तुमच्या हातामध्ये राहतील म्हणून सांगू शकत नाही. म्हणजे आपली टेस्ट सिरीज संपेपर्यंत तुमचे पेपर होऊ शकतात. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज जॉईन करा लवकर. कुणीही उशीर करू नका जॉईन करा, जेणेकरून नंतर जॉईन केल्यानंतर पेपर सोडून होणार नाही तुमचे. पुढील प्रक्रिया कशी होणार, केव्हा होणार, पुढील प्रक्रिया ही ऑनलाईन एक्झाम होणार. तुमची TCS घेणार आणि जर जास्त फॉर्म असतील, मी सांगितल्यापेक्षा पण जर जास्त फॉर्म आले, मी 2-3 दिवसात तुम्हाला परफेक्ट आकडा सांगतोच, परंतु त्याही पेक्षा जर जास्त फॉर्म आले असतील तर तुमचे नॉर्मलायझेशन मेथड त्या ठिकाणी लागू शकते. मुदत वाढ होणार का, तर मुदत वाढ होण्याची शक्यता आता वाटत नाही मुदत वाढ होईल म्हणून. जर झाली तर मी त्वरित 1 मिनिटाच्या आत तुम्हाला कळवेल. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं. परीक्षा केव्हा होणार, 1-1.5-2 महिन्यामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. आणि तुम्हाला पासिंगसाठी 30 मार्काचा पेपर जर धरला तर एक 24-25 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी कट ऑफ मध्ये येण्यासाठी लागतील. 40 मार्काचा पेपर धरला तर एक 30-32 मार्क कट ऑफ मध्ये येण्यासाठी लागतील, की जे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण त्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्णपणे तुमची तयारी या ठिकाणी करून घेणार आहे. ओके ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा जर बेस्टची काही महत्वाची अपडेट जर आली तर मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. मात्र जाता जाता आपली जी टेस्ट सिरीज बद्दल मी तुम्हाला माहिती दिली ती पुन्हा एकदा सांगतो. ही हार्देस ऑनलाईन अकॅडमीची जी बेस्ट बस वाहक भरती 2026 ची जी आपली जम्बो टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, नवीन TCS पॅटर्न नुसार आहे. अजिबात काही लोड घ्यायचं नाही. 100 रुपये फी फक्त मित्रांनो. बेस्ट सराव पेपर 1.0 मित्रांनो. सराव पेपरची वैशिष्ट्य TCS पॅटर्न नुसार सर्व सराव पेपर असणार. अंक गणित सामान्य चालू घडामोडी सर्व काहीच नाही मित्रांनो. डायरेक्टली जायचं. याचं वाटलं तर याचा स्क्रीनशॉट करून ठेवा. डायरेक्ट हा खाली नंबर दिसतो 9766853675 याच्यावरती जायचं. व्हॉट्सअपला SMS करायचं. 1 ऑगस्ट पासून बॅच सुरू होती. 100 रुपये गुगल पे फोन पे करायचे. याच नंबरला स्क्रीनशॉट टाकायचा आणि त्याच्या खाली आपलं नाव टाकायचं व्हॉट्सअपला. लगेच तुमचं ऍडमिशन या ठिकाणी होऊन जाईल. ओके.